हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. कोकाटेंना कदाचित माहिती नसेल, ओएसडींची नियुक्ती मुख्यमंत्रीच ठरवतात. कुणी नाराज झालं तरी अशा ओएसडी नियुक्तीला मान्यता देणार नाही. ओएसडींच्या नियुक्तीवरून फडणवीसांचे खडेबोल. नीलम गोरेंनी नाक घासून माफी मागितली तरी आता सुट्टी नाही. गोरेंवरती आबरू नुकसानीचा दावा ठोकणार सुषमा अंधारेंचा घणाघात. शरद पवारांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद. संमेलनातील वाद आणि आरोपांवरून शरद पवार काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या अपिलावर सुनावणी सुरू. कोर्टाच्या निर्णयाला दिलंय नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान. ज्ञानेश्वरी मुंडे 3 मार्च पासून करणार उपोषण. महादेव मुंडे मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी. मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपांसंदर्भात 15 मार्चला सुनावणी. करुणा शर्मा, सारंगी महाजनांच्या आरोपांवरती परळी कोर्टात सुनावणी. ठाण्यातील गणेश नाईकांच्या जनता दरबाराला उभाटाच्या दीपेश म्हात्रेंची हजेरी. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींवरील कारवाई संदर्भात चर्चा. रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत प्रयागराजमध्ये शाही स्नान, तर पंकजा मुंडेंनीही केलं शाही स्नान. छत्रपती उदयनराजेंना वाढदिवसानिमित्ताने चाहत्यांकडून चांदीचं सिंहासन भेट. पुण्यातील मित्र परिवाराच्या अनोख्या भेटीची चर्चा. नाशिकच्या इगतपुरी स्टेशनवर रेल्वे प्रवाशांचा गोंधळ. 1.5 तासांहून अधिक काळ गाडी थांबवून ठेवल्यामुळे स्टेशन मॅनेजरच्या ऑफिस बाहेर प्रवासी संतापले. जळगावमध्ये 10वीच्या सीबीएसई परीक्षेचा फज्जा. शिक्षकांनाच केली कॉपीसाठी मदत. प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून उत्तर लिहिण्यास मदत.